नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अहमदनगरच्या संगमनेरमधील कोटुळमध्ये दूध दराच्या हमीभावासाठी आता शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली। 18 दिवसांपासून सुरू असणाऱ्या धरण आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। अकोला तालुक्यातील कोटुळमधून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा संगमनेरमध्ये धडकलाय। दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची मागणी। निलेश लंकेंचं दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच। भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन। पुण्यात प्राथमिक स्तरावरील 1775 विशेष अधीक्षकांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे, तर शिक्षकांचं हे आंदोलन सुरू असतानाच कायमस्वरूपी भरती करण्याची केली जातीय मागणी। बार्टीच्या बाहेर विद्यार्थ्यांसाठी या बार्टीचे एम.फिलचे आता 194 विद्यार्थी 2018 पासूनच फेलोशिपच्या प्रतीक्षेत। 33 कोटी रुपये निधी मंजूर होऊन देखील विद्यार्थ्यांना पैसे मिळत नाहीत। धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट। महसूल कर्मचाऱ्यांचं 15 तारखेपासून आंदोलन सुरू आहे। पुरवठा विभाग अभिलेख कक्षाला कुलूप लागलंय। परभणी जिल्ह्यात 1 लाख उत्पन्नाचे दाखले रखडले। महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम। लाडकी बहीण योजनेसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखले रखडले। तर नांदेडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू। 17 मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर। सर्वसामान्यांची कामं रखडली। नांदेड जिल्ह्यामधील 408 महसूल कर्मचारी 9 दिवसांपासून संपावर। कार्यालयात ओस असतानाही फॅन लाईट सुरूच आहेत, तर कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आलाय। कोल्हापूरमधील कुरुंदवाडीच्या नागरिकांनी घेतलाय पुराचा धसका। गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू। कृष्णा नदी इशारा पातळीच्या जवळ। कोल्हापुरातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर कासारी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं जीव मुठीत धरून गावकऱ्यांचा प्रवास। गोंदियामधील बरडटोली जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्याखाली। वर्ग खोल्यांमध्ये कमरे एवढं पाणी आहे। शाळेतील साहित्य, पोषणाहाराचं नुकसान झालं। सातारात पावसामुळे लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी काही काळ बंद, तर ऑर्थर सिटी पॉइंटसह परिसरातील 12 पर्यटन पॉइंट तात्पुरते बंद। साताऱ्याच्या पाटणमधील उलटा धबधबा प्रवाहित। उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। तर कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे बंधारा ओव्हरफ्लो झालाय। जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य नटलंय। धाराशिव जिल्ह्यातील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो। धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचं पाणी टंचाईचं संकट दूर झालंय। जळगावच्या जामनेरमधील डालकीची धार धबधबा प्रवाहित झाला, तर निसर्ग सौंदर्य नटलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। साताराच्या कराडमधील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ, तर 1050 क्युसेकनं कोयना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू झालाय। नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला। यवतमाळमध्ये संततधार पावसाला सुरुवात। आज वर्धा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। गेल्या 2 दिवसांपासून वर्ध्यात हलक्या रूपाचा पाऊस पडतोय। लोणावळा शहरामध्ये मागील 24 तासात 153 मिलीमीटर पावसाची नोंद। लोणावळा शहरामध्ये रात्रीपासूनच पावसाचा जोर ओसरलाय। सांगलीच्या वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। वारणा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं वाढ, तर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यात गेले 4 दिवस अतिवृष्टी। महाडमध्ये पूरस्थिती। पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला, तर 8 जनावरं देखील दगावली। गडचिरोलीत वैनगंगा प्राणहिता गोदावरी नदीची पातळी वाढलेली आहे, तर प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्ग, त्याचबरोबर 28 रस्ते बंद। रायगडच्या महाडमधील काळ नदीवरील पूल धोकादायक स्थितीत आहे। पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। पुलाला तडे गेलेत, तसंच स्टील बाहेर आल्यानं हा निर्णय। अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील धरती शिवारामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा आणि मोसंबीचं नुकसान। धाराशिवच्या परंडा तालुक्यात उडीद पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव, तर शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ। रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे 10 कोटींचं नुकसान। घरं, दुकानं आणि भात शेतीचं मोठं नुकसान। 82 गावातील 735 शेतकऱ्यांना फटका। चिपळूणमधील परशुराम घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला तडे, तर रस्ता खचल्यानं महामार्गाची 1 लेन वाहतुकीसाठी बंद। पावसामुळे अमरावतीमधील चिखलदऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर। परिसरात हिरवाईची चादर आणि दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। निसर्गाचं सौंदर्य बहरलंय।
पावसामुळे नागपूरमधील सुभाषनगर परिसरात फुटपाथ खचला. फुटपाथ खचून पडलाय 20 फूट खड्डा. फुटपाथ खचल्याची ही तिसरी घटना आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील भावडा गावामध्ये शेतकऱ्यानं 2 एकर मिरची उपटून फेकली. कारण मिरचीवर 93,000चा खर्च झालाय, मात्र उत्पन्न केवळ 27,000 मिळालंय. टोमॅटोच्या दरामध्ये 100 गाठलेली आहे. पावसाळ्यामध्ये भाज्यांचे दर देखील गगनाला भिडले. नागरिकांच्या खिशाला फटका. धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं आता जनावरांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. भूम तालुक्यामधील बलवडच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची खरेदी विक्रीसाठी गर्दी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 14 प्रकल्प कोरडे ठाक. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या चाळीसगावमधील 21 गावांना आता भर पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. गिरणा धरणात देखील केवळ 11% जलसाठा उपलब्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील पाणी टंचाईचं संकट कायम. धरणामधील पाणीसाठ्यामध्ये अद्याप वाढ नाही. भर पावसाळ्यातही काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा. पावसाळा सुरू होऊन देखील 2.25 महिने उलटले तरी मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. जायकवाडी धरणामध्ये केवळ 4.3% जिवंत साठा. मुंबई नाशिक मार्गावरील घोटी टोलनाका परिसरात आंदोलक आणि प्रवासी महिलेमध्ये वाद. वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांवर देखील भडकली महिला. गोंदियाच्या जिल्हा परिषद इमारतीला गळती तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम निकृष्टच. यवतमाळच्या पांढरकवडा शहरामधून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद महामार्गाची दुर्दशा. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे. बीडच्या अंबेजोगाईत उभ्या एसटी बसला कारची धडक. अपघातामध्ये जीवितहानी नाही, कारचं मात्र मोठं नुकसान. तर केज तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांकडून गुन्हा दाखल. तर सोलापूरच्या करमाळामध्ये सुपारी देऊन पत्नीची हत्या. पोदवडमधील प्रकरणाचा 7 दिवसात तपास. 6 जण अटकेत. पुण्याच्या चांडोलीमधील पिकअप घसरतानाचा व्हिडिओ व्हायरल. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्यानं वाहतुकीसाठी परिणाम जाणवतात. नागपूरमध्ये दारूच्या नशेतील तरुण तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. दारूच्या नशेतील तरुणीला तरुण सावरत असल्याचं समोर. बुलढाण्यात मेहकर तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारतीची भिंत कोसळली. माजी मंत्री सुबोध सावजींची आयुक्तांकडे संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी. दागिन्यांवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्या चांदीच्या दरात 3,000ची घसरण. लातूर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1,47,000 महिलांकडून अर्ज. मात्र महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा महिलांना फटका बसलाय. कोलून कॅन्सरच्या निदानासाठी प्रभावी कॅप्सूल. महाज्योतीच्या डॉक्टर सविता देवकर यांचं संशोधन. 21 दिवस उंदरावर यशस्वी प्रयोग.